नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी शक्ती आपल्या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत एवढीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. मग तर बघा, उद्या 12 नोव्हेंबर 2024 वार मंगळवार. उद्या असणारा मंगळवार हा कार्तिक महिन्यातील अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण उद्या मंगळवारच्याच दिवशी कार्तिकी एकादशी आलेली आहे. तुम्ही बाकी काही इतकं ऐकलं नसेल, पण आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी या दोनही एकादशींची नावं ही नेहमीच तुम्ही तुमच्या कानावरती अगदी लहानपणापासून ऐकली असतील. कारण वर्षभरामध्ये ज्या काही एकादशी येतात त्यापैकी कार्तिकी एकादशी आणि आषाढी एकादशी या दोनही एकादशी अत्यंत महत्त्वाच्या आणि सर्वात उच्च कोटीच्या मानल्या जातात. असं म्हटलं जातं वर्षभर एकही एकादशी केली नाही, मात्र तुम्ही एखादं कार्तिकी एकादशीचं व्रत धरलं किंवा जर तुम्ही आषाढीचं व्रत धरलं तर संपूर्ण ज्या एकादशी आहेत ना, ह्या सगळ्या एकादशींचं पुण्य तुम्हाला या एका एकादशीने मिळून जातं. मग प्रत्येक वर्षी आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू जे आहेत हे निद्रा अवस्थेमध्ये जातात. ते आषाढी एकादशीला झोपी जातात. त्यामुळे त्या एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात. त्या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो आणि बरोबर कार्तिक महिन्यात हा चातुर्मास समाप्त होतो. चातुर्मासातील ही जी चातुर्मासामध्ये ही कार्तिकी एकादशी आहे. या कार्तिकी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू हे निद्रा अवस्थेतून जागृत अवस्थेत येतात आणि त्यामुळेच या कार्तिकी एकादशीला देव उठणी एकादशी किंवा प्रबोधनी एकादशी असे म्हणतात. उद्या असणारी एकादशी ही अत्यंत महत्त्वाची, सर्वात पवित्र उपाय आणि सेवा करण्यासाठी, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणण्यासाठी, माता लक्ष्मीला आपल्या घराकडे प्रसन्न करण्यासाठी आणि भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा आपल्या घरावरती अखंड स्वरूपाने प्राप्त करण्यासाठी उद्या असणारी एकादशी ही सर्वात महत्त्वाची आहे. उद्याच्या दिवशी आपल्याला काही विशेष उपाय, काही विशेष सेवा करायच्या आहेत आणि त्याबद्दलचीच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, उद्या सकाळी लवकर उठा. जर तुमच्या घराच्या आजूबाजूला थोडंसं दुर्पास कुठेही धार्मिक स्थळ असेल तर आवर्जून तिथे स्नानासाठी जा. कारण संपूर्ण कार्तिक महिना तुम्ही ऐकलं असेल तर हा महिना स्नानासाठी खास मानला जातो. असंख्य लोक या कार्तिक महिन्यामध्ये धार्मिक स्थळी जातात, तिथे जाऊन पवित्र स्नान करतात, स्नानाचं पुण्य मिळवतात. बरीचशी लोक पूर्ण महिनाभर जातात, बरीचशी लोक महिन्यातून एकदा तरी जातात. आता आपल्याला समजा नसेलच शक्य तर आपल्या घरीच आंघोळीचं जे पाणी आहे त्यामध्ये थोडी हळद घाला, थोडं गंगाजल घाला, यामध्ये थोडंसं म्हणजे एक अर्धा झाकण पंचकव्य घाला, गोमूत्र घाला आणि हे मिक्स करून या पाण्याने स्नान करा. जर तुम्ही या पाण्याने स्नान केलं तरीही तुम्हाला धार्मिक स्थळी आपण जाऊन जे स्नान करतो त्याचं पुण्य लाभेल. यानंतर आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्याला छान हळदीचं लेपन करायचं आहे. दाराच्या समोर हळदीचं पाणी शिंपडायचं आहे. घरातल्या चारही कोपऱ्यांमध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे. सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुळशीच्या समोर दिवा लावायचा आहे. कारण उद्याचा दिवस तुळशीची सेवा करण्यासाठी खास आहे. बघा, भगवान श्रीहरी विष्णूंना आवडणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काही वस्तू आहेत त्यापैकी सर्वात महत्त्वाची आणि सर्वात मोठी गोष्ट जी आहे ती म्हणजे तुळशी माता. आपल्याला कुठलीही इच्छा पूर्ण करायची असेल किंवा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये भगवान श्री विष्णूंना प्राप्त करायचं असेल, त्यांना प्रसन्न करायचं असेल तर त्यासाठी जी सेवा करावी लागते ती तुळशीसमोर. कारण तुळशीच्या समोर केलेली प्रत्येक सेवा ही क्षणात भगवान श्रीहरी विष्णूंपर्यंत पोहोचली जाते. म्हणून उद्याच्या दिवशी तुळशीचा मान हा खूप मोठा आहे. आता उद्याच्या दिवशी सगळ्यात पहिले आपल्याला तुळशीला पाणी अर्पण करायचं आहे, जल अर्पण करायचं आहे. जे जल आपण अर्पण करू त्यासाठी एक तांब्या घ्यायचा आहे, ग्लास घेतला तरी चालेल. यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे, थोडं कच्चं दूध घालायचं आहे, एक चिमूटभर याच्यामध्ये पिवळं चंदन घालायचं आहे, पिवळी हळद घालायची आहे आणि जर पिवळी फुलं असतील तर आवर्जून पिवळी फुलं घाला. कारण की पिवळा रंग हा भगवान श्रीहरी विष्णूंचा रंग आहे. पिवळा रंग हा भगवान श्रीहरी विष्णूंचा सर्वात आवडता रंग आहे. म्हणून तुम्हाला पिवळ्या गोष्टी त्यामध्ये घालायच्या आहेत आणि हे तीर्थ स्वरूप तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे.
इतकं करून झालं की त्यानंतर तुळशीच्या समोर आपल्याला एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे. ठीक आहे. इतकं करून झालं की त्यानंतर आपल्याला एक सर्वात महत्त्वाची सेवा किंवा महत्त्वाचा उपाय करायचा आहे. यासाठी आपल्याला बाजारातून उद्या 5 हळकुंड आणायचे आहेत. मोजून 5 हळकुंड. बघा आता ही हळकुंड आपल्या घरात असतील तर तीच घ्यायची का? नाही. आपल्या घरात खूप सोनं असतं, आपल्याकडे असतं, पण गुरुपुष्यामृत योग आला की आपण कणभर सोनं, दिवाळी आली, लक्ष्मीपूजन आलं की थोडं तरी सोनं आपण खरेदी करतो, कारण त्या दिवशी सोन्याचा मान असतो. तसं उद्या असणाऱ्या एकादशीला हळदीचा मान आहे, कारण हळकुंड, हळद ही भगवान श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करणारी भगवान श्रीहरी विष्णूंची आवडती आहे. म्हणून तुम्हाला 5 हळकुंड उद्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये आणायचे आहेत. ही 5ही हळकुंड तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायचे आहेत. 5ही हळकुंड जे आहेत यावरती थोडंसं दूध किंवा शुद्ध पाणी घालायचं आहे. शुद्ध पाण्याने किंवा त्या दुधाने तुम्हाला ही 5ही हळकुंड स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचे आहेत. आता सगळ्यात पहिलं हळकुंड आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं. आपलं जे उजवा हात आहे या उजव्या हातात घ्यायचं. हाताची मूठ बंद करायची. मनात एक इच्छा धरायची. भगवान श्री विष्णूंना ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची. आणि त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, 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 ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा. या मंत्राचा जप करून झाला की त्याच्यानंतर हे हळकुंड तुळशीच्या समोर, तुळशीचं जे बुड असेल त्या बुडाच्या समोर थोडी माती अशी बाजूला करा आणि त्यामध्ये ते हळकुंड दाबून द्या. त्या मातीमध्ये ते पुरा. त्यानंतर दुसरं हळकुंड घ्यायचं. सेम या पद्धतीने इच्छा व्यक्त करायची. भगवान श्री विष्णूंचं स्मरण करायचं. हे हळकुंड तुळशीच्या उत्तर दिशेला पुरायचं. ही तुळस, आता समजा ही तुळस आहे, ठीक आहे. आता तुम्हाला जस्ट दाखवते, ही तुळस आहे. तर उत्तर दिशेला, पूर्व दिशेला, पश्चिम आणि त्याच्यानंतर उत्तर, पूर्व, पश्चिम आणि दक्षिण या ज्या 4 दिशा आहेत, 4ही दिशांना उरलेली 4 हळकुंड अभिमंत्रित करायची, इच्छा व्यक्त करायची. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आणि 4ही दिशांना उरलेली 4 हळकुंड पुरायची. लक्षात ठेवा 5 हळकुंड घेतलेली आहे. एक हळकुंड हे तुळशीच्या समोर, तुळशीचं जे बुड आहे तिथे. बाकीची 4 हळकुंड तुळशीच्याच बाजूला, उत्तर, पूर्व, दक्षिण आणि उत्तर, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, पूर्व, पश्चिम आणि दक्षिण अशा 4 दिशांना ही उरलेली 4 हळकुंड त्या तुळशीच्या मातीमध्ये टाकून द्यायची. त्यानंतर जे हळकुंड तुम्ही तुळशीच्या समोर पुरलेला आहे त्याच्यावरती तुळशी समोर लावलेला जो दिवा आहे त्या हळकुंडाच्या त्याबरोबर मातीवरती तो दिवा लावायचा. आणि उद्यापासनं त्याच्या पुढची एकादशी, त्याच्या पुढच्या 15 दिवसामध्ये, बघा 15 दिवसामध्ये एकादशी असते, तर त्याच्या पुढच्या 15 दिवसांमध्ये जी एकादशी येईल तर त्या एकादशीपर्यंत तुम्हाला बरोबर त्याच हळकुंडावरती रोज दिवा लावायचा आहे. सकाळ किंवा संध्याकाळ, पण रोज त्याच हळकुंडावर, तुळशीच्या समोर असणाऱ्या त्याच हळकुंडावरती 15 दिवस पुढची एकादशी येईपर्यंत रोज दिवा लावायचा. याने तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होतील. तुमच्या घरात लक्ष्मीचा वास राहील. भगवान श्रीहरी विष्णू तुमच्याकडे प्रसन्न होतील. सोनं नाणं यांची आवक वाढत जाईल. घरात धन येत जाईल. मगाशीच मी सांगितलं हळकुंड हे भगवान श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. जशी ही 4 हळकुंड उद्या एकादशीला तुळशीच्या 4 दिशांना पुराल, तसंच 4ही दिशांनी तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य सगळं भरभरून येईल. कारण बघा तुळशी माता ही आपल्या चहूबाजूने सकारात्मकता आणणारी असते. तुळशी माता ही आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी घेऊन येते. बऱ्याच वेळा आपल्या दारातील तुळस ही कोंबते, बऱ्याच वेळा आपल्या दारातील तुळस ही सुकते. आपण म्हणतो मी पाणी घालते, सगळं करते, पण तुळस का सुकते? कारण ती आपल्या घराचं संरक्षण करते. घरात येणारं किंवा घरात आलेलं एखादं मोठं संकट असेल, विघ्न असेल, ती स्वतःवर घेते आणि ती स्वतःवर घेऊन स्वतःला संपवते किंवा म्हणजे स्वतः ती जळते, स्वतः ती सुकते, पण आपल्या घराचं ती नेहमी संरक्षण करते. आणि म्हणून बऱ्याच वेळा तुळस ही सुकते. म्हणून बघा तुळस खूप पवित्र मानली जाते आणि प्रत्येक दारात ही तुळस असते आणि असते. तर उद्या जेव्हा तुम्ही 4ही दिशांनी या 4 हळकुंड तुम्ही जेव्हा त्या मातीमध्ये पुराल, तेव्हा चहूबाजूने ती जी समृद्धी तुमच्या घरात येणार आहे तर ती दुपटीने वाढेल. तुमच्या घरात सुख, समृद्धीसोबत ऐश्वर्याचीही प्राप्ती होईल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. खूप साधा सोपा उपाय आहे, नक्की करा.